पाईल्समधून ब्लिडिंग सुरू झालं, काय कराल? 10 मिनिटात थांबतं का? पाईल्समधील ब्लिडिंग 10 मिनिटात थांबवा हा दावा वैद्यकीयदृष्ट्या योग्य नाही. या व्हिडिओमध्ये त्या दाव्याचं सत्य आणि सुरक्षित उपाय आपण स्पष्ट करूया. तर बरेच लोक मला येऊन तेच विचारतात, डॉक्टर आज सकाळी मोशन झाल्यानंतर टॉयलेटमध्ये ब्लड दिसलं, मी खूप घाबरलो आहे. किंवा गुगलवर लिहिलेलं आहे की 10 मिनिटात पाईल्स ब्लिडिंग बंद करू शकता. खरंच असं शक्य आहे का? जर तुम्हालाही मोशन झाल्यावर ताजं लाल रक्त दिसत असेल तर घाबरायचं का? घरी काय करायचं? आणि कोणत्या वेळी 1 मिनिटातही न दवडता डॉक्टरांकडे जायचं? आज मी तुम्हाला एक ॲनोरेक्टल सर्जन म्हणून याचं वैज्ञानिक आणि प्रॅक्टिकल उत्तर देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर प्रभाकर सांगले, ॲनोरेक्टल सर्जन, पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञ. ब्लिडिंग पाहिले की प्रत्येक जण रुग्ण घाबरतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गुदद्वारातून होणारे प्रत्येक ब्लिडिंग हे पाईल्समुळेच असतं असं नाही. ॲनल फिशरमुळे असू शकतो, पॉलिप्समुळे असू शकतो, इन्फ्लामेटरी बॉयल डिसीज आणि काही वेळा मोठ्या आतड्यात गंभीर आजारही ब्लिडिंग करू शकतात. म्हणून फक्त इंटरनेटवर डायग्नोसिस करू नका. चला आधी समजून घेऊया पाईल्समध्ये ब्लिडिंग का होतं. पाईल्समध्ये ब्लिडिंग का होतं? पाईल्स म्हणजे गुदद्वारातील सुजलेल्या ब्लड वेसल्स. जेव्हा हार्डस्टूल होतं किंवा मोशन करताना जोर लावावा लागतो तेव्हा ब्लड वेसल्सवर ताण येऊन त्या फुटतात. त्यामुळे ताजं लाल रक्त दिसू लागतं. हे रक्त सहसा मोशन नंतर दिसतं, टॉयलेट बॉयलमध्ये किंवा टिश्यू पेपरवर. पण ब्लिडिंग किती आहे, किती वेळा होतं आणि त्यामागचं कारण काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ब्लिडिंग सुरू झालं तर लगेच काय कराल? सर्वप्रथम घाबरू नका. जोर लावणं थांबवा. मोशन झाल्यावर तो भाग हलक्या हाताने स्वच्छ करा. गरज वाटल्यास काही मिनिटं आराम करा. त्या दिवशी पुरेसं पाणी प्या. हाय फायबर डाएट सुरू ठेवा. जर वारंवार हार्ट मोशन होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टूल सॉफ्टनर उपयोगी पडू शकतं. महत्त्वाचं म्हणजे ब्लिडिंग दिसलं म्हणून कोणतीही क्रीम किंवा मेडिसिन स्वतःहून सुरू करू नका. 10 मिनिटात ब्लिडिंग बंद खरंच शक्य आहे का? हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आज अनेक जाहिराती किंवा व्हिडिओज किंवा सोशल मीडिया पोस्टमध्ये असे दावे केले जातात. पण वैद्यकीयदृष्ट्या अशी कोणतीही खात्रीशीर पद्धत नाही की प्रत्येक रुग्णाला पाईल्स ब्लिडिंग 10 मिनिटात थांबवेल. काही वेळा ब्लिडिंग स्वतःहून थांबू शकतं, काही वेळा उपचारांची गरज असते आणि काही वेळा ब्लिडिंग हे पाईल्समुळे नसून तर दुसऱ्या अन्य कारणांमुळे असते. म्हणून इन्स्टंट क्युअर या दाव्यापासून सावध राहा. ब्लिडिंग पुन्हा होऊ नये यासाठी काय कराल? जर मूळ कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल त्यावर उपचार करणे सर्वात महत्त्वाचं. दररोज हाय फायबर डाएट घ्या, भरपूर पाणी प्या, रेग्युलर एक्सरसाइज करा, मोशन रोखून ठेवू नका, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जास्त वेळ बसू नका आणि मोशन करताना जास्त जोर लावू नका. या छोट्या सवयी ब्लिडिंग पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. कधी तातडीने डॉक्टरांकडे जावं? खालील परिस्थितीमध्ये वेळ घालवू नका. जर ब्लिडिंग खूप जास्त होत असेल, चक्कर येत असेल, कमजोरी जाणवत असेल, रक्ताच्या गुठळ्या येत असतील, काळ्या रंगाचं स्टूल होत असेल, वारंवार ब्लिडिंग होत असेल किंवा तुमचं वय 45 ते 50 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि प्रथमच ब्लिडिंग होत असेल तर तपासणी आवश्यक आहे. कारण प्रत्येक ब्लिडिंगला पाईल्स समजणं धोकादायक ठरतं. ब्लिडिंग थांबण्यासाठी सर्जरी आवश्यकता असते का? नेहमीच नाही. सुरुवातीच्या पाईल्समध्ये आपण नेहमीच डाएट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, मेडिकेशन आणि काही ऑफिस प्रोसिजर ह्या पुरेशा ठरू शकतात. पण जर ब्लिडिंग वारंवार होत असेल, हिमोग्लोबिन खूप कमी होत असेल किंवा पाईल्स मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर प्रोसिजर किंवा सर्जरीचा विचार करावा लागू शकतो. निर्णय हा तपासणी नंतरच घेतला जातो. त्यामुळे मित्रांनो, याचं कन्क्ल्युजन काय आहे तर 10 मिनिटात पाईल्स ब्लिडिंग बंद हा आकर्षक दावा असू शकतो, पण तो प्रत्येक रुग्णांसाठी खरं असेल असं नाही. ब्लिडिंग दिसलं तर घाबरू नका, पण त्याकडे दुर्लक्षही करू नका. योग्य डायग्नोसिस करणे महत्त्वाचं आहे. कॉन्स्टिपेशनवर नियंत्रण ठेवा, योग्य डाएट घ्या आणि वेळेवर उपचार करा. यामुळे ब्लिडिंगवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येतं. जर ब्लिडिंग वारंवार होत असेल किंवा प्रमाण जास्त असेल
तर ॲनोरेक्टल सर्जनकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. मी पुन्हा भेटेन अशाच एक महत्त्वाच्या आरोग्य विषयासह. धन्यवाद.